आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रतिमाहूर आहे. कुठलं? जे जळगाव रोडवरती रेणुका मातेचं मंदिर आहे ना, सिडकोला. 1989 मध्ये अण्णा स्वामींनीच म्हणजेच अण्णा महाराजांनीच तो जो मातेचा तांदळा आहे हा स्वामींनी घडवलेला तांदळा आहे. आणि ज्यावेळेस तो तांदळा घडवला त्यावेळेस त्याच्या प्राणप्रतिष्ठेनंतर महाराजांनी सांगितलं होतं की भविष्यामध्ये हे प्रतिमाहूर म्हणून उदयाला येईल. आणि त्यानंतर काही दिवसांनी तो गाभारा काचेचा झाला. त्यानंतर काही दिवसांनी 200 किलो चांदीचा पूर्ण पत्रा लावून तो गाभारा सुशोभित करण्यात आला. आणि आज त्या गाभाऱ्यातला जोही काही भाग आहे तो पूर्णतः सोन्याच्या मुलाम्याने सुशोभित केलेला आहे. गाभाऱ्यामध्ये डाव्या साईडला मातेच्या अण्णा स्वामींची प्रतिमा आहे. का? तर त्या महात्म्याची वाणीला सिद्धता किती पाहिजे? तर त्या महात्म्याची वाणी होती की हे प्रतिमाहूर म्हणून उदयाला येईल. मी हे प्रमोशन वगैरे करत नाही, कारण तिथे सोन्याचा गाभारा आहे आणि तिथलं विश्वस्त इतकं उत्कृष्टपणे कार्यरत आहे ना, त्यांना काही सांगायची गरज नाही आहे. जसं म्हणलंय की एखाद्या मंदिरामध्ये सातत्याने उपासना सुरू राहिली तर तिथं त्या देवतेचा वास म्हणजे वास्तव्य वाढतं. त्या विश्वस्तांनी इतके उत्कृष्ट धार्मिक कार्यक्रम त्या मंदिरामध्ये राबवतात जेणेकरून तिथं मातेचं अखंड वास्तव्य आहे. आपण जर कधी गेलात तर तिन्ही त्रिकाळच्या आरतीला जी आरती होते त्यामध्ये अण्णा स्वामींची आरती तिथे आवर्जून म्हणली जाते. आणि त्या तांदळाचं वैशिष्ट्य काय माहिती का? जसा माहूरला मातेचा तांदळा आहे, मातेचे डोळे हे सोनेरी कलरचे आहेत आणि माशासारखे आहेत म्हणून तिला मीनाक्षी सुद्धा म्हणतात. भगवतीचं एक नाव मीनाक्षी सुद्धा आहे. तसे ह्या तांदळाचे डोळे आहेत ना, हे जसं आईच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा ओलावा जाणवतो तसे या तांदळाचे डोळे आहेत ना, असे ओलावा म्हणजे लेकराला पाहून जसं मातेचं मन भरून येतं त्या डोळ्यांमध्ये तो मायेचा ओलावा, मातृवात्सल्याचा स्पर्श जाणवतो. तो तांदळा जसा स्वामींनी केला होता आज तगायत तशाला तसा त्या तांदळाचं सौंदर्य मेंटेन केलेलं आहे. आपण भाग्यवान की माहूर जरी आपल्याला लांब असलं तरी प्रतिमाहुरे आपल्याला संभाजीनगरमध्ये आहे.